नमस्कार मित्रांनो, काल आपल्या गाडीला झाले 1 वर्ष पूर्ण आणि एका वर्षात आपण चाललो आहे जवळजवळ 18,000 किलोमीटर. या 18,000 किलोमीटरमध्ये आपण केला 5 सर्व्हिसिंग. 5 सर्व्हिसिंग, त्यामध्ये 3 फ्री होत्या आणि एक जी सर्व्हिसिंग होती मी ती बाहेरून केलेली. म्हणजे चौथी जी सर्व्हिसिंग होती ना, मग 4 ऑफिशियल होते आणि एक अनऑफिशियल अकॉर्डिंग टू बजाजचं ते हे काय ते त्याच्यानुसार. सो मी तेव्हा मोट्यूलचं ऑइल टाकलं नाही तेव्हा सर्व्हिसिंगवर, पण एवढा परफॉर्मन्स म्हणजे मला वाटलं बजाजपेक्षा मोट्यूलचं ऑइल चांगलं वगैरे नाही का असेलही, पण मला ते काही जाणवलं नाही. आणि त्या सर्व्हिसिंगमध्ये एवढंच. बाकी मग आपली गाडी तर एकदम मक्खन आहे. आणि एवढे खड्डे बिड्डे खतरनाक येत ना राव आपल्या इथं. असल्या खतरनाक खड्ड्यांमध्ये पण गाडी एकदम टाकाटाक आहे भाऊ, टेन्शनच नाही. 1 वर्ष झालं आपल्या गाडीला, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. 4-5 सर्व्हिसिंग केल्या तेवढेच फक्त पैसे. प्रत्येकी सर्व्हिसिंगला पहिल्या 3 सर्व्हिसिंगला 1,000 रुपये आले, 1,000. त्यानंतर चौथ्या सर्व्हिसिंगला काहीतरी 1200 रुपये. आणि आता 5वी सर्व्हिसिंग केली काल परवा, तिला आले 1800 रुपये. तर 1800 रुपये का आले ते सांगतो. हिचं एअर फिल्टर चेंज केलं 1 वर्षानंतर. 15,000 किलोमीटर प्लस झाले की एअर फिल्टर चेंज करायचा असतो. तो एअर फिल्टर चेंज केला, खराब झालेला. रिअर ब्रेक पॅड्स चेंज केलेले, ते असे त्यांचे 250-250 रुपये लागले, म्हणून ते 500-600 रुपये जास्त आले वरचे. आणि 350 रुपये त्यांचे लेबर चार्जेस. सो भाई लिटरली मला आहे ना एका वर्षामध्ये गाडीवरती फक्त मी केला आहे खर्च किती माहिती आहे का? ते टोटल 1,000 5,000 आणि ते 200 आणि हेच 800 म्हणजे 6,000. टोटल माझा बाईकवर खर्च आहे 6,000 रुपये. आणि फक्त पेट्रोल खर्च, बाकी काही खर्च नाही भाऊ. गाडी एकदम टाकाटाक आहे, जन्नत आहे. पेट्रोल ॲव्हरेज भेटतं आपल्याला 50-55 प्लसच. त्याच्यामुळं काय पेट्रोलचं पण टेन्शन नाही. ते सर्व्हिसिंग करताना एक मित्र भेटला मला, तिथं सेम गाडी सेम टायमिंगची घेऊन आलेला. भाऊच्या गाडीला लिटरली तिथे ना 47-43 असं ॲव्हरेज, 47 नाही सॉरी 43 ॲव्हरेज दाखवते. मी त्याला 57 आपल्या बाईकचं ॲव्हरेज दाखवलं. भाई हँग झाला. आणि एकाला काहीतरी 59 का 60पर्यंतचं पण ॲव्हरेज काढते असं एक तो शोरूमवाला दादा म्हणत होता आपल्याला. अरे काय पाहिजे भाई अजून. N160 बजाज भावांनो, एक नंबर टॉप क्लास गाडी केलेली आहे. ह्याच्यात तुम्ही फक्त मॅटर काय केलं की चिखलाचा जो विषय आहे ना, तुम्ही चिखल कन्सिडरच केला नाही. तुम्हाला असं वाटतंय आपण भाई USA मध्ये राहतोय. अरे रस्ते बघा ना, रस्ते आपले एवढे स्टँडर्ड आहे. आता हा आला म्हणून, आता मागाशीच पाहिलं एवढा मोठा पॅच, एवढं चिखल उडतंय, खतरनाक विषय आहे बाबा. बाकी मेजर प्रॉब्लेम बाईक्समध्ये जे सांगतो मी तुम्हाला, सस्पेन्शन, रिअर सस्पेन्शन, फ्रंट सस्पेन्शन ओके, रिअर सस्पेन्शन हार्ड आहे. त्याला तुम्ही सेटिंग करून सॉफ्ट करून घेऊ शकता, पण सॉफ्ट करून पण काय फायदा नाही, चेंजच करावं लागेल. त्याच्यानंतर पेंट क्वालिटी, 3rd क्लास पेंट क्वालिटी आहे. सर्व सोप्या भाषेत बाईकला एकदम 3rd क्लास पेंट क्वालिटी बजाजने दिलेली आहे. आणि सस्पेन्शन, पेंट आणि चिखल, बस या 3 गोष्टी आहेत. बाकी गाडीमध्ये अजिबात कसलाच काहीच प्रॉब्लेम नाही. डोळे झाकून तुम्ही गाडी घेऊ शकता, अजिबात टेन्शन आहे. ड्युअल ABS भाई एकच नंबर. कुठंही कसंही काही मॅटर होतं ना भाई, जागच्या जागी गाडी थांबते, जागच्या जागी. अजून काही टेन्शनच नाही भाऊ, बस काम सेट.